सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. राज्य शासनानं 2025साठी 2 महत्त्वाच्या सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत आणि त्याच सुट्टीच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्त्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे. ज्या आदेशानुसार राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना 2 अतिरिक्त सुट्टीचा आनंद घ्यायला मिळणार आहे. काय तो महत्त्वाचा आदेश आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे, त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील. राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहे. राज्य मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे आणि त्यानंतर राज्य शासनानं सरकारी कर्मचारी व सर्वसामान्य यांच्या हिताचे निर्णय घेण्यास आता सुरुवात केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं काल सामान्य प्रशासन विभागाचा 18 डिसेंबर 2024 म्हणजे कालच्या तारखेमध्ये 2 स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्याबाबतचा एक अत्यंत महत्त्वाचा आदेश निर्गमित झालेला आहे. ज्या आदेशानुसार आता गोपाळकाला म्हणजे दहीहंडी व अनंत चतुर्दशी निमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबतचा हा सामान्य प्रशासन विभागाचा काल आदेश निर्गमित झालेला आहे. या आदेशानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दहीहंडी व अनंत चतुर्दशी निमित्त आता सुट्टी असणार आहे. यावर्षी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी 16 ऑगस्ट 2025 रोजी आलेली आहे आणि ती शनिवारी आलेली आहे. या दिवशी आता मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना स्थानिक सुट्टी असणार आहे. सोबतच अनंत चतुर्दशी निमित्त म्हणजे 6 सप्टेंबर 2025 शनिवारला ही सुद्धा स्थानिक सुट्टी आता असणार आहे. अशा 2 महत्त्वाच्या सुट्ट्या यावर्षी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगानं हा शासन आदेश निर्गमित झालेला आहे. ज्या शासन आदेशानुसार राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. असेच रोज नवीन महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.